नमस्कार सगळ्यांना. तर आज पुन्हा एक ब्लाऊज घेऊन येते. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. उंची आहे आपली 13 इंच आणि घडी बघूयात कितीची येते. घडी आहे आपली 10.5 इंचाची येईल, पण आपलं मेन कटिंग आहे आपलं 8.8 इंचाचं, म्हणजे 36 छातीचा आपला ब्लाऊज आहे. तर 36 इंचाचा आपला ब्लाऊज आहे, 36 छातीचा. उंची 13 इंच, म्हणजे आपल्याला 14.25 इंच उंची आपल्याला कटिंग मध्ये घ्यायची आहे. तर चला कटिंगला सुरुवात करू. इथे आधी मी कापड सरळ करून घेते. डायरेक्ट आपण कापडावरच कापणार आहोत. पावणे 14 ची उंची घेतली आपण. पावणे 14, 10.5 ची घडी. शोल्डर घेतोय आपण 5 इंचाचं. मोठे गळे असतील तर आपण शोल्डर शक्यतो 5च घेतो. मोंडा खोली घेतली आहे 5.5 इंचाची. एक इंच आपण पाठीमागे घेतोय बॅक मोंडा. आणि इथे नेहमीप्रमाणे आपण अर्धा इंच कमी घेतोय. 10.5 घेतलंय तर 10 घेतलं मी इथे. आणि आपलं गळ्याचं मार्किंग असणार आहे. तुम्हाला तर माहिती, मी नेहमी गळा असाच मोजते. वरून मी शक्यतो मोजत नाही. मापाचा जेव्हा गळा असेल तेव्हा इथे मार्किंग डायरेक्ट मी करून घेतो. आता ह्याचं कटिंग करूयात आपण. अशा पद्धतीने कटिंग झालं. हाच पार्ट आता आपण इथे टाकून घेतोय सेम टू सेम. कुठेच काही कमी जास्त करायचं नाहीये सध्या तरी. पुढे सांगतेच मी. इथून आपण मार्किंग करून घेऊया. हे कापड पण आपल्याला कापून टाकायचंय. अशा पद्धतीने हे मार्किंग आपण करून घेतलंय. बॅक बाजू काढून टाकली. त्याच्यानंतर इथे आपल्याला पाऊण इंच वाढवायचं. हा पूर्ण भाग पाऊण इंच वाढवायचा आणि हे इथे जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. तर हे झालं मेन कटिंग. आता हे कटिंग करून घेते मी आणि तुम्हाला सांगते पुढचं. आता गळा पण जसा मागचा कटिंग करून घेतला तसाच पुढचा पण गळा कटिंग करून घेऊया. इथे शोल्डरला शोल्डर ठेवलं, पाव इंच आपण वरती जागा ठेवली आणि इथे मार्किंग करून घेतोय आपण ब्लाऊजचं. तर आता ही बाजू मी अशी करून घेते. तर इथे टक्स टाकून घ्यायचे आपल्याला अगोदर. तर इथे टक्स आपण टाकणार आहे छातीनुसार. तर इथे 4 इंचाचा आपला पॉइंट येईल आणि इथून आपला 9.5 इंचाचा. अशा पद्धतीने इकडनं 4 इंच घेतोय. 3.5 किंवा 4 इंच घ्यायचं. तर मी 4 इंच घेते कारण की पॅडेड ब्लाऊज आहे. 3.5 ची किंवा 3 ची जागा घेतली तर पॅड लावायला प्रॉब्लेम होतो, कारण की हुक लुक इकडे असतात. त्यामुळे तेवढं मार्जिन आपल्याला पॅडसाठी भेटत नाही. इथे 4 इंच. इथून आपण पूर्ण जोडून घेतोय.
त्याच्यानंतर इकडनं आपण 1.5 इंच घेतोय आणि 9.5 टक्स पॉइंट घेतलाय त्याच्या 2 इंच खाली, असं एवढ्या भागातून आपण इथे आकार देऊन घेतोय प्रिन्सेस कटचा. आणि इथे पण आपण अंदाजे 4-4.5 इंच मोंड्यामध्ये, 4.5 इंचावर इथे पण आपण खून करून घ्यायची आणि इथे 1 इंच मार्जिन जाईल अशा पद्धतीने, 1/2 इंच. आणि आपलं कटिंग मध्ये अजून जाणारच आहे, कटिंग मध्ये म्हणजे शिवताना. तर अशा पद्धतीने आपण हा आकार देऊन घ्यायचा. कटिंग करून घेतोय आता. आणि अजून एक सांगायचं राहिलं, इथे 1.5 आपण इंच कमी केलंय तर इकडे 1.5 इंच आपण वाढवतोय. अशा पद्धतीने आता आपण कटिंग करून घेऊयात. इथलं पण मार्जिन आपण कापून टाकूयात. मार्किंग केलं असलं तरी पण आपण कात्रीला आपल्या नजरेला कसं शेप छान वाटेल तसं आपण थोडासा बदल करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे छान कटिंग झालं आहे. तर आता बाहीचं कटिंग बघूयात. बाही आपण मोजलेली नाही, आपली किती इंचाची आहे ती. आधी इथे सरळ करून घेते कापड. आपल्याला ह्याच्यापेक्षा 1.5 इंच बाही आपल्याला छोटी शिवायची. तर ही आहे 9.5 इंचाची, 8.5च मी कटिंग घेते. मग 8.5 इंच आणि इकडे 3.5 इंच. अशा पद्धतीने मी खालच्या मोंड्याचा आकार कापत नाहीये, तो डायरेक्ट मशीनवरच कटिंग करेल. कारण की बरंच वेळा मला सुलट उलट बघायला वेळ जातो अस्तर जोडताना, त्यामुळे डायरेक्ट अस्तर जोडून झाल्यावरच फ्रंटचं कटिंग करेल मी मशीनवर. सो हे झालं कटिंग. आता ब्लाऊज कट करूया आपण मेन फॅब्रिक. सगळ्यात आधी बाही कटिंग करून घेते.
सेम टू सेमच घेतोय आपण, कारण की कॉटनचं कापड असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत नाही आपल्याला, सरकत नाही कापड. जेव्हा सिंथेटिक कापड असतं तेव्हा शक्यतो आपल्याला थोडंसं जास्त घ्यावं लागतं, कारण की ते सळसळणारं कापड आपण जिथे ठेवू तिथं राहत नाही, ते पुढे मागे सटकतं. इथे बघूयात आपण कुठे आकार बसतोय. इथे किंवा इथे असं काहीतरी करून घेऊयात. आता आपलं अस्तरचं ब्लाऊज आहे आणि हे कापड पण आपलं पातळ आहे, त्यामुळे ह्याला डबल अस्तर लावून घ्यावं लागणार आहे, नाहीतर पॅड आपले पूर्ण त्याच्यातून दिसतील ट्रान्सपरंट असल्यामुळे. तर चला, पूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे. कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. तर चला, आपलं हे कटिंग झालेलं आहे. आणि हे आपली बाही कटिंग. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद खूप खूप पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.